सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो। इथे उपस्थित हडपसरचे आपले लाडके उमेदवार अफरोजभाई मुल्ला, तसेच पुणे कॅन्टोन्मेंटचे आपले लाडके उमेदवार निलेश भाऊ अल्लाट, आपल्या शहराचे अध्यक्ष अरविंद भाऊ तायडे, शहराचे महासचिव आणि पूर्ण वंचित बहुजन आघाडीची कमिटी, तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या तमाम माझ्या साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम। मित्रांनो, मला एक छोटी गोष्ट सांगाल का? आपल्याला नरेंद्र मोदी माहिती आहेत का? माहिती आहेत नक्की। आता एक विचार करून मला नीट सांगा की ते जेव्हा मतदान करतात तेव्हा एका वेळेस किती मतं देत असतील? एक। आपल्याला आज अजून एक पुण्यात व्यक्ती आहेत, मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे, माहिती आहेत? ते एका वेळेस किती मतदान करत असतील? एक। एक मुंबईमध्ये प्राणी राहतो, अंबानी नाव त्याचं, तो एका वेळेस किती मतं टाकत असेल? एक। काका, तुम्ही मतदान करता, किती मतं देता? एक। ताई, तू मतदान करते, किती मत देते? एक। आता ही गोष्ट समजून घ्या, देशाचा पंतप्रधान किती मतं टाकतो? एक। त्याची किंमत काय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती मतं टाकतात? किंमत किती? अंबानी किती टाकतो? किंमत किती? काका किती टाकतात? किंमत किती? ताई किती टाकते? किंमत काय? आता ही समानता आणि ही ताकद आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातनं मतदानाची दिली आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ही ताकद दिली आहे, मतदान नाही, आपण दान नाही करत आहोत, आपल्याला मतदानाचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपण वाजवू आणि आपल्या हक्काचा, आपल्या समाजाचा उमेदवार निवडून देऊ। ही ताकद आपल्याला वापरायची। कारण तुम्ही समानता समजून घ्या, किती मोठा माणूस असेल त्याची मताची किंमत आपल्या ताई एवढी किंवा आपल्या काकान एवढी किंवा तुमच्या आमच्या मता एवढीच असते। आणि ही समानता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या स्वरूपात दिली होती आणि ह्याच लोकशाहीचं हत्यार घेऊन आपल्याला पुढे जायचंय। आणि हे लोकशाहीचं हत्यार आपल्याला वाजवायचंय कोणावर? तर इकडच्या प्रस्थापितांवरती, ज्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राची सत्ता लुटून स्वतःच्या खिशात टाकली आणि आपल्या डोक्यावरती मक्तेदारी बसवली। आणि ही निवडणूक येते, निवडणूक जेव्हा येते तेव्हा आपल्या इकडे वेगळे लोक येतात, लय विचित्र लोक रात्री निवडणुकीच्या रात्री येतात की नाही? 5 वर्ष त्यांना कधी आपण मोहल्ल्यामध्ये आपल्या बघितलं नाही, आपल्या पाड्यामध्ये बघितलं नाही, आपल्या वस्तीत तर लांबपर्यंत दिसले नाही। आंबेडकर नगरमध्ये, भीमनगरमध्ये, घोरपडीमध्ये, गुलटेकडीमध्ये हे लोक कधीच दिसत नाहीत। 5 वर्ष पाटलाच्या वाड्यावरती पडीक असतात। निवडणूक आली की आपल्या वस्तीमध्ये बरोबर एक दिवस रात्री निवडणुकीच्या आधी येतात की नाही येत? आणि काय घेऊन येतात? पाकिट, बरोबर। अजून काहीतरी घेऊन येतात। काय घेऊन येतात? बाटली, बरोबर। अजून काय घेऊन येतात? काळ्या पिशवीत काहीतरी घेऊन येतात बघा। काय घेऊन येतात काळ्या पिशवीत? मटण। आता मला तुम्हा सर्वांना एवढंच सांगायचं की ह्यावेळेस हे अशा काही प्रकारची गोष्ट घेऊन आली तर बिंदास लुटा साल्यांना, बिंदास लुटा। त्यांनी कमवलं तर ते आपल्याच पैशावरनं कमवले, त्यांनी इतकं कमवलं तर ते आपल्यालाच लुटून कमवले। तर हे काही पाकिट, बाटली, मटण काही घेऊन आले तर बिंदास लुटा, पण मत देताना फक्त आणि फक्त गॅस सिलेंडर। मान्य की नाही मान्य? मान्य। कारण तुम्ही मुद्दा समजून घ्या, इकडच्या प्रस्थापितांनी आता पर्यंत फक्त आणि फक्त राजकारण केलंय, निवडणुका लढवल्यात आणि सत्ता उपभोगलीये का? तर स्वतःची प्रॉपर्टी वाढवायला। कोणाला ॲमेनोरा मिळतो तर कोणाला मगरपट्टा मिळते, कोणाला IT पार्क मिळतात, कोणाला साखर सम्राट बनवतात, कोणाला शिक्षण सम्राट बनवतात आणि आपल्या हाती काय येतं? काही नाही। आपण इतकी वर्ष या मराठ्यांच्या खानावळीच्या बाहेर रांग लावली,
लांग लावली की नाही लावली? लावली. आणि आपल्या ताटात काही पडलं का? नाही, काहीच नाही पडलं. इतके वर्ष आपण यांच्या खानावळीच्या बाहेर रांग लावली आणि आपण तसेच रोज रात्री उपाशी घरी चाललो. आणि म्हणून आता आपण सर्वांनी ठरवले, वंचितांचं ठरलंय, इकडच्या ओबीसींचं, भटक्यांचं, मुसलमानांचं, दलितांचं, आंबेडकरवाद्यांचं, भटक्या विमुक्तांचं, तृतीयपंथीयांचं, सर्वांचं ठरलंय आता की आता इकडच्या वंचितांनी मराठ्यांच्या खानावळीच्या बाहेर लाईन लावायची नाही, त्यापेक्षा आपण स्वतःची एक खानावळ उभी करू. आणि जेव्हा इकडचा तमाम वंचित एकत्र येऊन एक मोठी खानावळ बांधेल, तेव्हा ह्या मराठ्याच्या खानावळीच्या बाहेरच्या रांगा ऑटोमॅटिक बंद होतील, एवढं आपण समजून घ्या. आणि आपल्याला खानावळ का वाढायची? आपल्याला आपल्या स्वतःची खानावळ का काढायची? कारण आपण जेव्हा दुसऱ्यांच्या खानावळीत जातो तेव्हा आपल्या ताटात काही पडत नाही. रांग लावतो, 70 वर्ष थांबलो त्यांच्या खानावळीच्या बाहेर, तरी आपल्या ताटात काही पडत नाही. म्हणून आता ह्याच्यामध्ये आपली भलाई आहे की आपण स्वतःची एक खानावळ काढू. त्या खानावळीमध्ये आपलंच ताट, आपलंच जेवण, आपलाच वाढपी, आपला आचारी, आपलीच चूल, आपलंच मटण आणि आपलंच बोकड, आपलीच खानावळ. ही त्या पद्धतीने जर आपण खानावळ उभी केली तर तुम्ही मला सांगा, आपल्याला उपाशी जायला लागणार आहे का? नाही. स्वतःच्या मालकीची जर खानावळ असली तर कोण उपाशी राहणार आहे? आणि तुम्हाला थोडक्यात ह्या खानावळीचे कन्सेप्ट समजू का? थोडक्यात खानावळीची कन्सेप्ट समजू का तुम्हाला? मुद्दा बघा, आपलं ताट म्हणजे काय? आपलं मतदारसंघ. आपलं जेवण म्हणजे काय? आपलं मत. आपले आचारी आणि आपले वाढपी कोण? आपले 2 उमेदवार, आचारी आणि वाढपी. आणि आपली खानावळ म्हणजे काय? आपला पक्ष आणि आपली सत्ता. तर आता तुम्ही विचार करा, जर ताट पण आपलंय, जर जेवण पण आपलंय, वाढपी पण आपलाय, आचारी पण आपलाय आणि बोकड पण आपले, तर आपण उपाशी राहणार का? नाही. आणि म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये ठरले की आता इकडच्या वंचितांनी स्वतःची खानावळ उघडे घ्यायची. आणि एकदा इकडच्या वंचितांची खानावळ चालू झाली की मी तुम्हा सर्वांना आश्वासन देतो की एकाही वंचिताला उपाशी झोपायची वेळ येणार नाही, ही गॅरंटी वंचित बहुजन आघाडी देते. आणि या वंचितांच्या खानावळीमध्ये चूल पेटवायला आपला हक्काचा गॅस सिलेंडर आता आपल्या बरोबर आहेच. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ही चूल पेटवायला तुमचं 2 मिनिटांचं मत हे खूप महत्वाचं आहे. आणि आपलं मत हे वंचितच्या सिलेंडरच्या मागे आणि वंचितच्या खानावळी मागे आपण उभं करावं, एवढी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. कारण आपण सगळे खानावळी ट्राय करून बघितले, जेवण कुठलंच चांगलं नाही आणि आपल्याला मिळत पण नाही, टेस्ट कुठेच नाही. आणि आपल्यासारखे मुद्दे मांडणारे किंवा आपल्यावरती बोलणारे लोक पण नाहीत. तुम्ही मुद्दे समजून घ्या. आपण 2024च्या लोकसभेमध्ये खूप मोठ्या संख्येमध्ये इकडच्या आंबेडकरवाद्यांनी, मुसलमानांनी संविधान वाचवायचं म्हणून ह्या काँग्रेसच्या नाऱ्याला फसून काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान केलं. पण त्या बदल्यात आपल्याला काय मिळालं? काहीच नाही. आरक्षणचा मुद्दा आला तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी त्याच्याबद्दल काय भाष्य केलं? सभागृहामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोक आरक्षणाच्या बाजूनी भूमिका घेताना दिसतात आपल्याला? उद्धव ठाकरे कधी आरक्षणाच्या बाजूनी बोलताना दिसतात आपल्याला? नाही. शरद पवारांना कधी आपण आरक्षणाच्या बाजूनी ठामपणे भूमिका घेताना ऐकले? नाही. एवढंच नाही तर राहुल गांधी, जे इंडिया अलायन्सचे आणि काँग्रेसचे पंतप्रधानांचे चेहरे आहेत, ते अमेरिकेमध्ये बसून म्हणतात की जर इंडिया अलायन्स आणि काँग्रेसची सत्ता आली तर आम्ही भारत देशातलं आरक्षण बंद करू. आता तुम्ही मला सांगा, जर आरक्षण बंद झालं तर आपल्याला परवडणार आहे का?
झेपणार आहे का? आपण जे इथपर्यंत पोचलो ते आरक्षणाच्या भरोश्यावर पोचलो. आरक्षणाशिवाय आपण इथपर्यंत पोचू शकणार होतो का? आणि त्याच्याहून महत्वाचं, जर आरक्षण नष्ट झालं तर तुमच्या आमच्या पुढच्या पिढीचं, लेकऱ्या बाळांचं भविष्य सुखरूप राहू शकतं का? नाही. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की ही लढाई आरक्षणाच्या बाजूने, ही लढाई आरक्षण वाचवण्यासाठी आहे. आणि आता आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या तमाम समाजाच्या, वंचितांच्या, दलितांच्या, आदिवासींच्या, भटक्या विमुक्तांच्या, अनुसूचित जातींच्या, ओबीसींच्या आरक्षणासाठी आणि पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ही लढाई जिंकायची आणि आरक्षण वाचवायचंय म्हणजे वाचवायचंय. एका बाजूला महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या सरकारने 2 नवीन कायदे आणले. सगळ्यात पहिला त्यांनी असा प्रयत्न केला की SC आणि STच्या आरक्षणामध्ये त्यांनी क्रीमी लेअरचा मुद्दा लावला. आता इथे जितके बहुजन बसलेत, तुम्ही त्या सगळ्यांना विचारा आणि ते तुम्हाला सांगतील की ओबीसीच्या आरक्षणामध्ये जेव्हा क्रीमी लेअरचा मुद्दा आला तेव्हा ओबीसीच्या आरक्षणाचं कसं वाटवलं लावलं. आणि आपल्याकडे सगळे पुरावे आहेत, आपल्याकडे सगळा डेटा आहे जो आपल्याला हे सांगतो की क्रीमी लेअरनी ओबीसीच्या आरक्षणाची वाट लावली. तर तोच कायदा घेऊन तुम्ही जेव्हा SC आणि STच्या आरक्षणामध्ये लावता तेव्हा तुमचा इरादा साफ आहे की तुम्हाला SC आणि STच्या आरक्षणाचं पण वाटोळं करायचं. आणि दुसऱ्या बाजूला यांनी अजून एक मुद्दा आणलाय, तो म्हणजे सब क्लासिफिकेशनचा किंवा वर्गीकरणाचा. तर वर्गीकरणाचं म्हणजे काय? जो SC समाज एक म्हणून दिसतो, एकवटलेला दिसतो, आरक्षणाचे लाभ घेताना दिसतो, त्याच्यामध्ये फाटे पडून त्याचे वेगवेगळे वर्ग करायचे. एकदा वर्ग केले की आरक्षणाचे फाटं पाडणं सुरू होतात, खाचे पाडणं सुरू होतात आणि त्याच्यानंतर आरक्षण रद्द करायला इकडचं सरकार मोकळं. जरी ही भूमिका महायुतीने आणली असेल तरी ह्या भूमिकेला महाविकास आघाडीचं छुपं समर्थन आहे. आणि माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की जी लोक आरक्षण संपवायला निघालीत त्या लोकांना डोक्यावर बसवू नका, त्या लोकांना सभागृहाच्या बाहेर उचलून फेका आणि जो माणूस आरक्षणाच्या बाजूने लढणार आहे त्याला आपल्या विधानसभेचा आमदार करा, म्हणजे तुमच्या आमच्या भविष्यासाठी तो माणूस जाऊन सभागृहामध्ये लढेल. आणि दुसऱ्या बाजूला मला आपल्या सर्वांना हे पण सांगायचंय की नुसतं SC STचं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण वाचवणं हा वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा नाही. वंचित बहुजन आघाडी नेहमी ही भूमिका घेऊन आली की रयतेच्या मराठ्यांना पण आरक्षण मिळायला पाहिजे. आणि आपल्या सर्वांना हा विश्वास होता, आपल्या सर्वांना एक अंदाज होता, एक आशा होती की जरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला रयतेच्या मराठ्याला आरक्षण मिळताना दिसेल. तुम्ही मुद्दा समजून घ्या, आज 288 पैकी 200 पेक्षा जास्त लोक हे मराठा समाजाचे आमदार निवडून गेलेले आहेत. पण हे लोक जनतेचे नाहीत, या लोकांनी स्वतःच्या समाजाला पण लुटून खाल्लंय. म्हणून आज इकडे रयतेचा मराठा आरक्षणासाठी माग करतोय. या लोकांनी सत्ता उपभोगली तर स्वतःचे कारखाने टिकवायला, संपत्ती टिकवायला, जायदाद प्रॉपर्टी टिकवायला आणि तीच प्रॉपर्टी परत निवडणूक लढून सत्तेमध्ये यायला. आपण एका बाजूला जरांगे पाटलांची खूप अपेक्षा करत होतो, आशा बघत होतो की जरांगे पाटील निवडणूक लढवतील. जरांगे पाटीलांच्या माध्यमातून जो मराठा आतापर्यंत सत्तेत गेला नव्हता, शेतकरी मराठा, गरीब मराठा, कष्टकरी मराठा, जनतेचा रयतेचा शिवाजी महाराजांचा मराठा, निजामांचा मराठा नाही, शिवाजी महाराजांचा मराठा, हा जरांगे पाटलांच्या माध्यमातून सत्तेमध्ये जाईल. पण जेव्हा जरांगे पाटलांनी ही भूमिका घेतली की ते निवडणूक लढवणार नाहीत, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली की आता ही खानावळ परत निजामी मराठ्यांची किंवा साखर सम्राट मराठ्यांची झालेली आहे आणि ही खानावळ बंद करायला वंचित बहुजन आघाडी नेहमी सक्षम राहणार. इथे जेव्हा केव्हा बाळासाहेब आंबेडकर जरांगे पाटलांबरोबर बसले, चर्चेसाठी बसले, तेव्हा त्यांना एकच मुद्दा समजून सांगायचा प्रयत्न केला की मराठ्यांना आरक्षण गरजेचं आहे, पण मराठ्यांना स्पेशल स्टेटस मिळून आरक्षण मिळायला पाहिजे. तोच करार आणि तीच चर्चा
पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये त्या काळामध्ये झाली होती आणि त्याच पद्धतीने बाळासाहेबांना ती चर्चा पुढे घेऊन जाऊन मराठ्यांना आरक्षण द्यायचं होतं. पण जेव्हा जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहिले की आम्हाला कुणबी कोट्यातून ओबीसी कोट्यातूनच आरक्षण पाहिजे, तेव्हा आम्ही भूमिका घेतली की वंचित बहुजन आघाडीची हीच भूमिका आहे की ओबीसींच्या आरक्षणाला हात नाही लागला पाहिजे. आणि म्हणून आपण ही भूमिका घेतली की मराठ्यांचं वेगळं ताट आणि ओबीसींचं वेगळं ताट. आणि त्याच्या पुढे मी जाऊन म्हणतोय की ताटाच्या पुढे जाऊन आपण आता वंचितांची अख्खीच्या अख्खी खानावळ उभी करू. आणि हाच मुद्दा घेऊन बोलत असताना मला हे पण प्रामुख्याने म्हणायचंय कि इधर सिर्फ वंचित बहुजन आघाड़ी ऐसी पार्टी है जो पूरी ताकत से ऐलान कर रही है कि हम मुसलमानों को भी 5% आरक्षण देंगे, मतलब देंगे. और यहाँ मौजूद सभी के माध्यम से यहाँ हमारी मुसलमान कौम के जो बुजुर्ग है, जो नेष्ठ नागरिक है और जो उलेमा इकराम है, मैं उनसे सिर्फ एक ही विनती करना चाहता हूँ कि आज हमारे बीच में हड़पसर में हमारा खुद का एक घर का बच्चा खड़ा है. इधर कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना के 5 स्टार होटल में उम्मीदवार मिलते, एयरपोर्ट पे उम्मीदवार मिलते, किसी पार्टी में उम्मीदवार मिल जाते. मेरे को अफरोज भाई कहाँ मिले थे पता है? एनआरसी सीए के प्रोटेस्ट में. एनआरसी सीए के खिलाफ जो पुणे में प्रोटेस्ट हुआ था, जो कोंडवा में बड़ी शहीन बाग खड़ी हुई थी कौसर बाग में, उसका नियोजन, उसके मदद ये अफरोज भाई कर रहे थे. और मैं उलमा इकराम से यही गुजारिश करना चाहता हूं कि आज एक ऐसा हाईकोर्ट का एडवोकेट खड़ा है जो यहाँ के मजलूमों के लिए, यहाँ के वंचितों के लिए आवाज उठाता है, अपनी वकीली की तरफ से उनकी मदद करता है. और उससे महत्वपूर्ण तौर पर विशालगढ़ हो, एनआरसी सीए हो या मुसलमान समाज पे कोई भी जुल्म जाती हो, एक उम्मीदवार है जो आवाज उठाता है. तो ये हम सब का फर्ज बनता है और खास करके यहाँ के उलेमा इकराम का ये फर्ज बनता है कि जब भी हमारे कौम का एक ऐसा लड़का, नौजवान लड़का खड़ा हो तो उसे जिताना और उसकी नैया पार करना ये यहाँ के उलेमा इकराम की जिम्मेदारी है. और मैं इतना भी कहना चाहता हूं कि जब भी मुसलमानों पे कोई भी जुल्म जाती हुई है, वंचित बहुजन आघाड़ी हमेशा उनके साथ खड़ी है. यहाँ पे टीपू सुल्तान और औरंगजेब के स्टेटस रखने का मसला हो, सोलापुर की, सांगली की, सातारा की, अकोला की दंगल हो, विशालगढ़ का हादसा हो, एनआरसी सीए हो, ट्रिपल तलाक का मसला हो, आसिफा का मसला हो, वंचित बहुजन आघाड़ी ही अकेली ऐसी पार्टी है जो हमेशा हमेशा यहाँ के मुसलमानों के साथ, यहाँ के मजलूमों के साथ खड़ी रही है. और अभी मैं गुजारिश करता हूं कि हमारी तरफ से अफरोज भाई मुल्ला खड़े हैं तो पूरा मुसलमान समाज एकवट होकर उनके पीछे खड़ा रहे और उनको हड़पसर का आमदार बने. आणि आपला जो उमेदवार आहे, आपला उमेदवार दोन्ही कॅन्टोन्मेंटचे आणि हडपसरचे अशी लोक मिळालेली आहेत जी आपल्यासाठी केसेस लढतात आणि नुसते केसेस लढत नाहीत तर अंगावर केसेस घ्यायला सुद्धा कायम आहे. एका हाकेवरती मदतीला धावून येतात. इकडच्या गरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांवरती, त्यांच्या घरांसाठी, पाण्यासाठी, विजेसाठी, त्यांच्या न्याय, हक्क, अधिकारांसाठी नेहमी लढत आलेत. आणि आता आपल्या सर्वांची, मतदारांची ही जबाबदारी आहे की जी लोक आतापर्यंत आपल्यासाठी लढत आलेत त्यांना आपण मतदानाच्या स्वरूपातनं पाठबळ देणार, म्हणजे तीच लोक जाऊन अजून ताकदीने उद्याच्या दिवशी आपल्या सर्वांसाठी लढतील आणि जिंकतील. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता ह्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी गॅस सिलेंडरला निवडून द्यावं आणि अफरोजभाई मुल्ला आणि निलेश दादा अल्लाट यांना विजयी करावं. एवढं म्हणून मी थांबतो. जय भीम, जय संविधान, खुदा हाफिज. वंचित बहुजन आघाडीचा